पुणे पोलीस बॉयज स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे सर्व पोलीस आणि पोलीस पाल्यांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पोलीस चषक 2025 पुणे सातारा रोडवरील टेंभेकर फार्म येथे 9 ते 11 ऑक्टोबर 2025 3 दिवस रंगतदार पद्धतीने आयोजित करण्यात आला होता। या स्पर्धेत राज्यभरातून 32 संघ सहभागी झाले होते। पोलीस बॉयज स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपभाई शिंदे, प्रशांत शिंदे, सुमित गुट्टे, जयंत सागर कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा 3 दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम उत्साहात संपन्न झाला। स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम पारितोषिक श्री भानुप्रताप बर्गे यांच्यातर्फे 1,01,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी देण्यात आली। तर युवा उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंग टाक यांच्या वतीने दुसरे पारितोषिक उपविजेते संघाला 51,000 रुपये आणि भव्य ट्रॉफी देण्यात आली। पोलीस दलाविषयी संग्रामसिंह टाक यांचे प्रेम आणि आदराची भावना वारंवार दिसून येते। नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात देखील भवानी पेठ पोलीस बॉयज गणेश मंडळाला चांदीचा हार त्यांनी अर्पण केला होता। पोलीस चषक स्पर्धेत देखील त्यांनी आणि त्यांचे सहकारी योगेश पोटभरे, स्वप्नील शिंदे, अनिल टाक यांनी उत्तम सहकार्याची भूमिका पार पाडली। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मालिकावीर, बेस्ट विकेट कीपर, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट फिल्डर, सामनावीर आदी भरघोस बक्षिसे खेळाडूंसाठी ठेवण्यात आले होते। स्पर्धेच्या पारितोषिक आणि बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी भारतीय संघाचे माजी कर्णधार पद्मश्री चंदू बोर्डे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव, भारतीय क्रिकेटर केदार जाधव, माजी रणजी खेळाडू, उद्योजक विजय शेट्टी, किरण तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। पुणे पोलीस स्पोर्ट्स बॉयज तर्फे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भव्य असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम भरवण्यात आला होता। 9 ऑक्टोबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रामधनं मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांमधनं 32 टीमा आल्या होत्या आणि 32 टीमांमधनं आज शेवटचा फायनल राऊंड होत आहे। या राऊंडला या स्पर्धेमध्ये सर्व पोलीस आणि पोलिसांचे बांधव यांनी सहभाग घेऊन अतिशय उत्कृष्टपणे आणि छान आणि शांततामय प्रिय अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा झालेली आहे। सगळ्या संघांनी बाहेरनं येऊन सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्व पोलीस ज्या महाराष्ट्रात संघ आले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि या स्पर्धेला सर्वप्रथम ओपनिंगला माननीय चंदू बोर्डे साहेब, जे भारताचे कप्तान होते आणि माझे पोलीस कर्मचाऱ्यांचे ते चिरंजीव होते, ते या कार्यक्रमाला उद्घाटनाला आले होते। त्यानंतर भारतीय क्रिकेट प्लेयर श्री केदार जाधव साहेब होते आणि रणजी प्लेअर मध्ये त्यांचा समावेश होता असे विनोद सातव साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आज ते सुद्धा क्लोजिंगला फायनल मॅच साठी हजर झाले आहेत। त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून एक कार्यक्रमाची शोभा वाढवली। मी कायमच पोलीस टीम मध्ये खेळत होतो आणि पहिल्यापासून मी पोलीस टीमचा मी कप्तान पण होतो। आता जे माझ्या शेजारी बसलेले दिलीप शिंदे आणि प्रशांत शिंदे यांनी ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे पुणे पोलीस बॉयज स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने। तर यामध्ये एकूण 32 टीमचा सहभाग आहे। ही एक 6 ओव्हरची टेनिस बॉल टुर्नामेंट आहे आणि डे नाईट मॅचेस इथं या 3 दिवस चालू आहेत। तर अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। उद्घाटन जय महाराष्ट्र, जय हिंद। आज पुणे पोलीस स्पोर्ट्स अकॅडमी यातर्फे 9 तारखेपासून या ठिकाणी क्रिकेटचा महासंग्राम भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातील कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त पोलीस यांची जी पाल्य आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, यांच्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी चषक भरवला जातोय। पोलीस चषक भरवला जातो, याचा आम्हाला अभिमान या ठिकाणी आहे। या ठिकाणी प्रशांतजी शिंदे साहेब, आमचे दिलीप शिंदे साहेब हे पहिल्यापासून पोलीस खात्याच्या कधी पाल्यांसाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटणारी ही नेतृत्व किंवा मुलं आहेत। त्यामध्ये आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य माननीय विनोदजी सातव साहेब, ज्यांनी आम्हाला या पोलीस खात्यामध्ये ओळख निर्माण करून दिली, असे आमचे गुरुवर्य या ठिकाणी आहेत। भानुप्रताप बर्गे माझा बॅचमेट, माझा भाऊ, त्याला बाळा म्हणतो मी, आज आता जेजुरीला तो गेलेला आहे। या दरवर्षी अशा पोलिसांच्या पाल्यांसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातनं या ठिकाणी दुर्लक्षित असा आमचा पोलीस बांधव आहे।
सेवानिवृत्त झाल्यानंतर तर पुन्हा कोणी काय म्हणतात त्याला, तो कुठं आहे, काय चाललंय हे विचारायला सुद्धा कोणी तयार नाही. शासनाच्या आपल्या आयुष्याची 40 वर्ष या ठिकाणी आपण जनतेसाठी सेवा करतो, पण आमच्या मुलांकडं घरातनं बाहेर जाताना मुलगा झोपलेला असतो आणि आल्यानंतर झोपलेला असतो, अशा अवस्थेमधनं आमचा पोलीसवाला काम करतो. तर या दृष्टिकोनातनं या क्रिकेटच्या माध्यमातून 32च्या वर टीम या ठिकाणी सहभागी या महाराष्ट्रातून झालेल्या आहेत आणि स्पोर्ट्स आणि एकत्रपणा येणं किंवा संघटित होणं या ठिकाणी या दृष्टिकोनातनं हे अत्यंत महत्वाची बाब पोलीस खात्यासाठी आहे. आणि आज या ठिकाणी याचा समारोप होत आहे. फायनल पण 4 बक्षीस देणार आहोत. पहिलं बक्षीस रोख रक्कम 1 लाख रुपये आणि ट्रॉफी, भव्य दिव्य अशी ट्रॉफी. दुसरं बक्षीस 51,000 रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफी. तिसरं बक्षीस 21,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी. आणि चौथं बक्षीस 11,000 रुपये रोख व भव्य दिव्य ट्रॉफी. तसेच प्रत्येक मॅचला आपण सामनावीरचा पुरस्कार दिलेला आहे आणि मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट खेळाडू पूर्ण मालिकेचा असे आपण पुरस्कार ठेवलेले आहेत. सुरुवातीपासून आम्ही पुणे पोलीस क्रिकेट टीमला खेळतो. जवळजवळ मी पुणे पोलीस टीममध्ये मी 16 ते 17 वर्ष झाले खेळतोय. 9 ते 10 वर्ष पोलीस टीमला कॅप्टनशिप केलेली आहे सर मी. त्यामुळं अशा मॅचेसचा मला खूप अनुभव आहे. अशा मॅचेस मी पूर्वीसुद्धा जिंकून दिले टीमला. त्यामुळं तो एक्सपिरियन्स आम्हाला आज इथे उपयोगी पडला सर. कोण येईल काय सांगतोय ना. दोन्ही टीममध्ये पण चांगले प्लेअर आहेत. पुण्यामधून बबलू पाटील आहे, पप्पू तोडकर आहे, अपोजिट टीम मध्ये त्यांच्या वासिक शेख आहे, त्या आसिफ तांबोळे आहेत. त्यामुळे दोन्ही टीमा सुद्धा तुल्यबळ आहेत. त्यामुळे काही सांगता येत नाही. समोरचा बॅट्समन काय करतो त्या वेळेत त्या गोष्टी करायला लागतात. वीक पॉईंट असं आपण सांगू शकत नाही लगेच.